नमस्कार देवळालीकर, काय म्हणताय? थंडी, या थंडीच्या वातावरणामध्ये कालचा निवडणुकीचा जो छाननीचा दिवस आहे त्यामध्ये प्रचंड असा तणावाने काय म्हणजे उष्णता निर्माण झाली, हीट निर्माण झाली. आता कालच्या गावगाड्यामध्ये मी लिहिलं सर्व त्याबद्दल सविस्तर, परंतु आज सकाळी मी काही गोष्टी घेऊन तुमच्या समोर येत आहे. यामध्ये सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट आहे की ही निवडणूक एक लोकशाहीचा उत्सव असतो आणि या उत्सवामध्ये सगळ्यांनी आनंदाने सहभागी व्हायचं असतं. आणि त्यामध्ये छोटे असो मोठे असो असले घटक असो, त्यांना शिक्षण कमी असो हे असो काही असो, त्याची परिस्थिती कशी असो, सर्वांना जे या निवडणुकीच्या म्हणजे ह्या उत्सवामध्ये सामील होऊ इच्छितात त्यांना सर्वांना सामावून घेण्याची भूमिका ही निवडणूक आयोगाच्या आणि त्यांच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची असते. परंतु कालचा जो प्रकार झाला त्यामध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची अत्यंत, आपण जे म्हणतो अत्यंत भूमिका असहकार्याची होती. त्यावर न बोललेलंच खूप बरं. आणि सगळ्यात एक महत्वाची गोष्ट मला सांगायची राहिली आहे की हे जे अर्ज आहेत, हे अर्ज दाखल झाल्यानंतर त्याची जी छाननी होती त्या छाननीच्या अगोदर त्या उमेदवाराला कळवलं जातं की तुमच्यामध्ये ह्या त्रुटी आहेत त्या त्रुटी आहेत असं त्यांना कळवलं जातं. परंतु यांनी कुणालाही कळवलं नाही याच्यामध्ये, आणि त्यामुळं ऐनवेळी सगळ्यांची धांदल उडाली, प्रत्येकाचे अर्ज बाद झाले. आता बाद झाल्यानंतरची पुढची जी प्रोसेस असते त्यामध्ये तुम्हाला न्यायालयामध्ये दाद मागायची असते. त्यासाठी आम्ही काल दुपारीच अर्ज दिले, परंतु अद्यापही आम्हाला त्याची नक्कल मिळाली नाही. आणि विरोधी पक्षाचे जे अर्ज बाद झाले एबी फॉर्मचे 2 सेकंड ऑप्शनचे, त्यांना रात्रीच नोटिफिकेशन देण्यात आलं. म्हणजे हा सगळा एक प्रकारचा पक्षपातीपणाचा प्रकार सुरू आहे गावामध्ये. आणि यातून एक वेगळं चित्र, ज्या गावामध्ये एकोपा आहे, सर्व एका पद्धतीने करतात, या ठिकाणी अत्यंत असं वादविवादाचं आणि हेवेदावाचं राजकारण सुरू झालेलं आहे. आमचं म्हणणं असंच होतं काल की तुमच्या उमेदवाराचे तुम्ही एक गठ्ठा वेळ संपल्यानंतर एका राजकीय पक्षाचे तुम्ही जर अर्ज घेता आणि रात्री त्या अर्जाच्या झेरॉक्स काढून डमी उमेदवाराच्या उमेदवाराला लावता आणि मूळ उमेदवाराला ते अर्ज चिटकावता लावता ईबी फॉर्म, मग तुम्ही आमच्या पक्षाचे अर्ज तुम्ही का घेतले नाही? मग आता आम्ही असा यामध्ये एक आरोप करायचा का तुम्ही आमचे ओरिजिनल फॉर्मच्या झेरॉक्स काढून तुम्ही आमच्या उमेदवारी अर्जाला जोडल्या? याला शंकेला वाव मिळते. ज्या अर्थी तुम्ही विरोधी सत्तारूढ पक्षाचे अर्ज घेता आणि त्या अर्ज रात्री तुम्ही लावता आणि त्याचे झेरॉक्स काढून त्यांच्या 2 नंबरच्या पसंतीच्या उमेदवाराला लावता या यंत्रणेमार्फत, या अर्थ एक फार विचित्र प्रकार आहे. आणि यातून निकोप निवडणूक होणार नाहीये. आमचे जे उमेदवार या ठिकाणी उभे केले होते अत्यंत गरीब, बांधकाम कामगार, आदिवासी, मोलमजुरी करणारे आणि मागासवर्गीय सगळ्या वंचित घटकाच्या लोकांचे अर्ज या ठिकाणी बाद करण्यात आले, ज्यांना कायदा माहीत नाहीये, ज्यांना निवडणुकीच्या मुख्य प्रवाहात यायचं आहे, अशा लोकांना जाणून बुजून प्रस्ताव या ठिकाणी डावलतायत. तरी आम्ही त्यांच्याच्या पाठीशी खंबीर आहोत. सकाळीच आमची लोक न्यायालयीन लढ्यासाठी तिकडे नगरला पोहोचलेली आहे, अहिल्यानगरला. आज आमचं केस दाखल होईल आणि न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे. परंतु त्याचा निकाल काही लागो, माझी तुम्हाला विनंती आहे गावकऱ्यांना, ह्या जो घाणेरडा प्रकार आणि विचित्र प्रकार आपल्या ठिकाणी आलेला आहे त्याला आपल्याला पायबंद घालण्यासाठी आणि निवडणूक निकोप करण्यासाठी स्वच्छ चारित्र्याचा आणि प्रामाणिक असलेला उमेदवार कृष्णा मुसमाडे यांना आपल्याला निवडून द्यायचं आहे. आपले जे काही उमेदवार राहतील त्या सर्वांना निवडून द्यायचं आहे. आणि ज्या ठिकाणी आमचे उमेदवार नाहीत त्या ठिकाणी आपल्या विचाराला मानणाऱ्या माणसाला तुम्ही मतदान करा. परंतु बघूया आज निकाल काय येतो, त्यानुसार निकाल जर आला, आम्ही होपफुल आहोत, तर आम्ही आपल्या समोर संपूर्ण पॅनल तुमच्या समोर घेऊन येऊ. धन्यवाद.